माधुरी हत्तीणीबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आहे। माधुरीला कोल्हापुरात परत पाठवा अशी मागणी राज्य सरकारने केली, तर सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण आता उच्चस्तरीय समितीकडे सोपवलंय। त्यामुळे माधुरीची कोल्हापुरातली घरवापसी लांबणीवरती पडलेली आहे। बघूया त्याच संदर्भातला रिपोर्ट। माधुरी हत्तीण कोल्हापुरात कधी परतणार याकडे अवघ्या कोल्हापूरवासियांच्या नजरा लागल्या आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टातल्या आजच्या सुनावणीकडे डोळे लागले होते। पण सुप्रीम कोर्टाने माधुरी हत्तीणी की तब्येत खूपच खराब असल्याचं म्हटलंय आणि हे प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे सोपवलं। राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात हत्तीणीला परत कोल्हापुरात पाठवण्याचा युक्तिवाद केला। न्यायालयानं हत्तीणीच्या खराब तब्येतीची नोंद घेत वंतारासोबत बोलणी करण्याची तयारी दर्शवली। न्यायालयानं राज्य सरकारला त्यांच्या भूमिकेबद्दल लोकांच्या भावना पाहताय का असा थेट सवाल केला। माधुरी हत्तीणीला कोल्हापुरात परत पाठवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही। हे प्रकरण आता एका उच्चस्तरीय समितीकडे सोपवलंय। नांदणी मठाकडनं सोमवारी उच्चस्तरीय कमिटीकडे हत्तीणीसाठी अर्ज केला जाईल। सुप्रीम कोर्टानं वनतारामध्ये माधुरीला पाठवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी अशा प्रकारचं राज्य सरकारमार्फत सांगण्यात आलं। त्याला वनतारानं सहमती दाखवली, नांदणी मठानंही सहमती दाखवली आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टानं माधुरी हत्तीणीच्या आरोग्याची काळजी घेऊन हाय पॉवर कमिटीनं योग्य तो निर्णय घ्यावा अशा प्रकारचा आज निर्णय दिला। राज्य सरकारने चांगलं धोरण, चांगलं पाऊल उचललेलं होतं। आता त्या पावलांना कुठेतरी यश येते असं दिसत आहे। सुप्रीम कोर्टानं आज असं सांगितलेलं आहे की आपण HPC हाय पॉवर कमिटीकडे पुन्हा जाऊन त्यांच्यासमोर म्हणणं मांडावं। याच्यासाठी आपल्याला एक रस्ता त्यांनी करून दिलेला आहे आणि HPC समोर जाऊन लवकरात लवकर हत्ती आणण्याचे प्रयत्न तिन्ही लोकांनी म्हणजे तिन्ही घटकांनी म्हणजे राज्य सरकार आहे, आपले वंतारा आहे आणि आपण नांदणी संस्थान मठाचे या तिन्ही लोकांनी एकत्रितरित्या मांडून पुन्हा माधुरीला लवकरात लवकर इथं आणण्याचे प्रयत्न चांगल्या पद्धतीने चालू आहेत। राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्ट करत माधुरीला कोल्हापुरात परत आणण्यावरून आशावाद व्यक्त केला। जितना बड़ा संघर्ष होगा उतनी शानदार जीत होगी असं राजू शेट्टी यांनी म्हटलं। खरंच माधुरीसाठी कोल्हापूरकरांनी आतापर्यंत मोठा संघर्ष केला। कोल्हापूरच्या नांदणीतील जैन मठातील लोकांना माधुरी हत्तीणीविषयी धार्मिक आदर आहे। मुंबई उच्च न्यायालयानं माधुरीला जामनगरच्या वंतारा पुनर्वसन केंद्रात हलवण्याचा आदेश दिला होता। न्यायालय आणि प्राणी संवर्धन संस्थांनी हत्तीणीच्या आरोग्य आणि कल्याणाला अधिक महत्त्व दिले। पण मठ आणि स्थानिक नागरिकांच्या धार्मिक भावनांमुळे माधुरीला परत आणण्यासाठी जनआंदोलन उभं राहिलं। उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सध्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। याच याचिकेवर पार पडलेल्या सुनावणीनंतर आता सुप्रीम कोर्टाने माधुरीबाबत निर्णय घेण्यासाठी हे प्रकरण एका उच्चस्तरीय समितीकडे सोपवलंय। ही समिती नेमकी कशी काम करते हे समजून घेऊ। नैसर्गिक आपत्ती, मोठे औद्योगिक प्रकल्प किंवा सामाजिक गुंतागुंतीचे प्रश्न हाताळण्यासाठी ही विशेष समिती नेमली जाते। संबंधित विषयाचा अभ्यास करून सरकारला अथवा संबंधित विभागाला शिफारसी देणं हे या समितीचं मुख्य काम असतं। पण ही समिती शिफारसींसह अंमलबजावणीवर सुद्धा लक्ष ठेवते। निवृत्त न्यायाधीश, अधिकारी आणि तज्ज्ञांचा यामध्ये समावेश असतो। अत्यंत तातडीच्या आणि गुंतागुंतीच्या प्रश्नांवर निर्णय दिले जातात। HPC ऑन एलिफंट अँड वाईल्ड लाईफ वेलफेअर कडून हत्तींशी संबंधित प्रश्न हाताळले जाते। समितीमध्ये एक निवृत्त न्यायाधीश, अधिकारी आणि तज्ज्ञांचा समावेश आहे। माधुरी हत्तीणीसाठी कोल्हापूरकर गेले अनेक दिवस संघर्ष करतायत। धार्मिक भावना, जनआंदोलन आणि प्राणी संवर्धनाचे कायदे अशा अनेक गोष्टींचा या प्रकरणात गुंता आहे। आता सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर हे प्रकरण आता उच्चस्तरीय समितीकडे दिलं गेलंय। त्यामुळे या निर्णयानंतर माधुरीचा पुन्हा कोल्हापुरात परतण्याचा मार्ग सोपा होणार की अवघड हे आता पाहायचं। कोल्हापूरहून शेखर पाटीलसह दिल्लीहून शिवाजी काळे, पुढारी न्यूज।